महत्वाची पहिली काळजी गरोदर मातेने घ्यावीची कोणती काळजी, बरोबर आहे. सगळ्यात मध्ये पहिली गोष्ट चिडचिड न करणं, मानसिक ताण तणाव जास्त न करणे. या मुळात प्रेग्नन्सी मध्ये ह्या गोष्टी होत असतात, त्या गोष्टी दुर्लक्ष करणं. मग असे आध्यात्मिक सॉंग वगैरे ऐकणं, देवाचे वगैरे तुम्हाला जे काही आहे ते, हे मन शांत ठेवण्यासाठी. या काळात ह्या गोष्टी होतात, जास्त नको म्हटलं तरी होतात. या चिडचिडपणामुळे येतं, त्याच्यामुळे इनडायरेक्टली काय होतं, आपलं ब्लड प्रेशर वाढतं. ब्लड प्रेशर म्हणजे आता मी तपासली ती बीपी, आणि बीपी वाढल्यानंतर नुसतं बीपी वाढलं म्हणजे चक्कर येणे वगैरे एवढ्या पुरतं मर्यादित राहत नाही. बीपी वाढल्यानंतर झटके पण येऊ शकतात, आणि झटके आले म्हणजे कालांतराने बाळ तर दगावू शकतो, पण आपल्या जीवाला धोका असू शकतो म्हणजे होतोच, 100% धोका होतो. त्याच्यामुळे गरोदर मातेने सगळ्यात पहिले शांत राहणे. आपली दिनचर्या कशी ठेवायची, तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत व्यवस्थित तिचं जेवण हे चुरून चारून पतलं वगैरे व्यवस्थित खाल्लं पाहिजे. आणि मग आता तुम्ही दवाखान्यात येतात तर आल्याबरोबर वजन का घ्यायला पाहिजे, तर गरोदर मातेने तिच्या 9व्या महिन्यापर्यंत 10 ते 11 किलो वजन तिचं वाढलेलं पाहिजे. ती नॉर्मल असते, म्हणजे गरोदर नसतानाचं वजन 52 किलो आहे, ती गरोदर असतानाच्या 52 किलो आलं तर तिचं डिलिव्हरीच्या टायमिंगला किती पाहिजे, 10 किलो वाढलेलं पाहिजे, 62 किंवा 63. हे आपल्याला दर महिन्याला लक्षात ठेवायचं आहे. गरोदर माता किती काही नाही म्हटलं तर आपल्या वजनाचा आकडा डोक्यात मात्र किती होतं, पण दरवेळेस वजनाला आल्यानंतर ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपलं वजन कमी होत आहे का वाढत आहे, या गोष्टीहून आपल्या बाळाचे वजन कसं आहे, पोटातलं बाळ व्यवस्थित आहे का, याच्यावरून आपल्याला ते समजतं. आपलं व्यवस्थित वजन 10 ते 11 किलो जर वाढत असेल तर आपल्या पोटातलं बाळ हे गुडगुडीत आहे असं समजून जायचं. पण कमी होत आहे याचा अर्थ आपण कुठं तरी जेवणासाठी कमी पडतोय, याचा अर्थ बाळाला काहीतरी पोटामध्ये तुमचं व्यवस्थित खानपान मिळत नाही, हे त्याचे लक्षण आहे. तर त्याच्यामुळे वजन कमी जर असेल तर आपल्या भागातील आशांना, आपल्या भागातील आरोग्य सेविका ज्या काही इथं बसलेल्या आहेत त्यांना सांगणं. कधी एवढं लक्षात नाहीये त्यांच्या की इतक्या साऱ्या गरोदर माता असतात, एवढं सगळ्यांकडे लक्ष देणं होत नाही. मग वजनाचा आकडा, ताई मी त्यावेळेस 68 किलो होतं, पण यावेळेस माझं 62 आहे, म्हणजे सिस्टरच्या लगेच लक्षात येणार आणि ते डॉक्टरांना कळणं, म्हणजे तेव्हाच ताबडतोब तातडीनं आपल्याला काहीतरी उपचार करता येते. पण त्या टायमावर टायमिंगला जर तुम्ही सांगितलंच नाही आणि बाळ मात्र 3 किलोची अपेक्षा करतो, बाळ मात्र 1800 ग्रॅमचं मग त्याला काचेच्या पेटीत ठेवा, काही बाळ दगावतात, अशा गोष्टी घडतात. त्याच्यामुळे सुरुवातीपासून आपला जेवणाचा आहार असणं गरजेचं आहे. कमीत कमी 4 तपासण्या होणं गरजेचं आहे आपल्या गरोदरपणामध्ये. किती? 4. 3ऱ्या महिन्यामध्ये, 5व्या महिन्यामध्ये, 7व्या महिन्यामध्ये आणि शेवटची 9व्या महिन्यामध्ये. त्या तपासणीमध्ये आल्याबरोबर बीपी, वजन, उंची. शाळेत, अंगणवाडीमध्ये पण आपण जातो त्यावेळेस वजन हमखास मोजणं, कळालं का? आणि पाणी कंप्लीट पिणं. काही जे आता मी भरपूर जणींचा बीपी मोजला, सगळ्या तुम्ही 100च्या खालीच आहात. जेवण करणं आणि नुसतं पोटभर पाणी म्हणजे तुमचं ते पोटभर व्यवस्थित होणार नाही. जेवण करा, त्याच्या 15-20 मिनिटांनी पाणी भरपूर प्या, 1-2 ग्लास. 4 ते 5 लिटर पाणी तुम्हाला कंप्लीट पिणं गरजेचं आहे. मग रक्तवाढीसाठी दिवसातून 1 वेळेस लिंबू जेवणामध्ये खायचं. आपल्या डॉक्टर सांगतात आपले दादा की व्हिटॅमिन सीच्या गोळ्या घ्या, पण बऱ्याचशा मातेला गोळ्या घेणं लक्षात राहत नाही. पण लिंबू मात्र हा सगळ्यांचा आवडतीचा पदार्थ आहे. कोणाला जेवणावर पिळून खायला आवडतं, तर कोणाला लिंबू पाणी खायला आवडतं. आता तर उन्हाळ्याचे दिवस आहे, 4 महिना कंप्लीट आपण लिंबू पाणी पितो. तर लिंबू आपलं जे शरीरातील आयन आहे, रक्त आहे, ते अब्सॉर्ब करण्याची, म्हणजे तिथंच रोखून धरून ठेवण्याची क्षमता आहे. म्हणजे आपलं एचबी सडनली कमी होणार नाही, म्हणजे एचबी वाढवण्यासाठी लिंबूची मदत होते. म्हणून लिंबू प्रत्येक मातेने रोज 1 तरी खायचं. 1 नाही खाल्लं तर अर्धी खायची. 4-5 वेळा दिवसातून एकदाच खायचं. पोट जर चुकीचा प्रकार आहे. गरोदर मातेने थोडं हे 4-5 वेळा खाणं गरजेचं आहे. तुमच्या आयर्न फॉलिक ऍसिडच्या गोळ्या ज्या डॉक्टरांनी सांगितल्या त्या घेणं व्यवस्थित गरजेचं आहे. काही त्रास होत असेल तर आशांमार्फत सिस्टरांना कळवणं गरजेचं आहे. ही तुमची घ्यायची काळजी आहे, घरगुती घ्यायची काळजी. 5वा महिना लागला तर शेतातले कामं बंद करून द्यायचे, कारण पुढे लवल्यामुळं
काय होतं, बाळावर ताण पडतो आणि बाळावर ताण पडल्यामुळे बाळ खाली घसरतं. तर त्यावेळेस ते आपली पिशवीचं तोंड जे असतं ते मोठे होण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळे आपले जास्त करून अबॉर्शन होण्याचे चान्सेस असतात. 5व्या महिन्यामध्ये काहीही शेतात जायचं असेल तर वाकणीचं काम करायचं नाही. वाकून कापास वेचणी म्हणा, तुमचं तोडणी म्हणा, काय काय सगळे कामं करायचे नाही. हे तुम्हाला सांगून काही फायदा नाही. तरी तुमच्या घरच्यांना तुम्ही जर ऐकणारे असतील, सासू सासरे असतील, घरच्या घरी करते म्हणायचं हलकं काम. ओझं अजिबात उचलायचं नाही. कपडे पण धुताना गावाकडल्या बाया दंडावर वाकून धुतात. गरोदर बायका पण मी भरपूर पाहिलेले आहे, स्वतःची काळजी घेत नाही, दण वाकलेले असतात आणि 15 ते 20 मिनिटं कंटिन्यू त्याच पोझिशन मध्ये वाकूनच काम करतात. आपण गरोदर कपडे वगैरे धुणं वगैरे ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी आहे, डेलीच्या ऍक्टिव्हिटी आहे. मग स्टूल घेऊन बसा, स्टूल नसेल ते एखादा गोटा घ्या, काही घ्या, पण बसून जास्त वेळ कोणत्याच पोझिशनला बसणं धोकादायक आहे. कंटिन्यू बसूच नका, कंटिन्यू उभंच नका राहू. सगळ्या गोष्टी अल्टरनेट म्हणजे चेंजेबल करत राहा. आणि रक्ताकडे सगळ्यांनी सिस्टर सांगतात बोलत कमी आहे तर मग सिस्टरला पण एक शब्द बोला, सिस्टर माझं किती पॉईंट रक्त आहे, म्हणजे तुम्ही डोक्यात फिट करून ठेवा. मग सिस्टर सांगतील अगं वाढलं म्हणजे किती पॉईंट वाढला, म्हणजे याचा अर्थ तुम्ही तुमच्या बाबतीत जागरूक आहात आणि तुमच्या बाळाच्या विषयी तुम्ही व्यवस्थित काळजी घेऊ शकता. तुम्हाला लक्षात काहीच ठेवायचं नाही, वजन आणि तुमचं रक्त आणि खानपान आणि शांत राहायचं, एकदम शांततेत राहायचं. आयरोसुपूरच्या गोष्टी तर आपण लावू त्यांना, है की नाही, आशा वगैरे यांना काही एवढं करणार फक्त हा आयरन सुप्रज वगैरे तुम्ही तर आशा लावतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जरी आता आपण रिस्की हाय रिस्क मदत जे HB कमी आहे वगैरे वगैरे, तिने जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. मात्र जर तिचं अगोदरचं सिझर झालेलं आहे तर तिने गरजेचं आहे की आपलं सिझर झालेलं आहे. बाळ जर 3 वर्षाचं वरचं असेल आणि त्याच्यानंतर तिला प्रेग्नन्सी राहिली असेल तर करण्याची काही गरज नाही. मात्र बाळ 2 वर्षाचं आहे, 1.5 वर्षाचं आहे, त्याच्यातच ती गरोदर राहिली तर तिथं थोडासा रिस्की पण आहे. कारण जे काही स्टिचेस असतात, टाके दिलेले असतात, त्याला सूज येऊ शकते किंवा तिथे ते फाटण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आपण गरोदर मातेला सिझर झालेल्या कमीत कमी 3 वर्ष, जास्तीत जास्त 5 वर्ष हे बाळ मोठं होईपर्यंत आपण गरोदर राहण्यासाठी तिला सल्ला देतच नाही. पण गावाकडल्या लेडीज हे ऐकत नाही. त्याच्यामुळे हे विशेष करून आपल्याला काळजी घेणं गरजेचं असतं. सिझरियन सेक्शन वाल्या बाईने जास्त काही घाबरून नाही, तिची पहिली डिलिव्हरी सिझरची झाली म्हणजे दुसरी नॉर्मल होणार नाही असं काही नाही. तुमचं जर दिनचर्या व्यवस्थित असेल, ऍक्टिव्हिटी असेल, बीपी रेग्युलर व्यवस्थित असेल, रक्त व्यवस्थित असेल आणि तुमचं व्यवस्थित बाळ व्यवस्थित जर त्याचं डोकं व्यवस्थित खाली असेल,